झाला आणि चावलं. मी म्हणलं काय तर असं म्हणून तिथले तिथं असं घसकात ती नेमकं आता लागले ना का वर 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 पळायला. तुम्हाला काय झालं लगेच सायलेंट झालं? नाही बाबा मला तर लय चढतं ते म्हणून मी त्या असलेला भिवून असतो. शिरा बाकच झालं ते लगेच. कना 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 निसता असं व्हायला लागले. पण काय करायचं? नमस्कार नमस्कार बहिणीनो भावानो माझ्या. सकाळी 7 वाजता मोटर चालू केली बघा. सकाळी 7 वाजल्यापासून बिगर आणा पाण्याचं भिजवती. एक तुकडं झालं वरचं काल इळभर भिजवून. आता ही सकाळ तर ना बाई एवढं झालंय भिजायचं. पाणी लय वाढतंय वा पहिलंच पाणी आहे. आणि हे आपली नाही बघा मका ही वाट्यानं केलेली मका आहे. त्यांच्या मेवण्याचं रान केलंय वाट्यानं निम्यानं. काय म्हणलं वैरण ही तर होईल. उन्हाळ्यात म्हणलं जित्राबाला पिंडी पिंडी टाकायला आधार काय तर होईल म्हणून केलंय बघा. कसं असं ना आणि दिसतंय पण चांगलं आपलं आहे का नाही? काय तर केल्याशिवाय होतंय का सांगा बरं? आपल्या गुराला परत वैरण कुठं आहे? वैरण नाही त्या वैरणी पाहिजे बघा. अपदायचं आहे सकाळी 7 वाजल्यापासून आपत्ती ना बघा. ह्याने आले आता काम सगळी संघ असल्यामुळं एकीकडे ह्याने एकीकडे मी मिळून मिसळून केलं तर होतंय. इसाळ एकामेकाचा केलं तर होतंय का सांगा बरं? इसळ करून का आहे हे बघा. हे पाण्याला आली मका सुकायला लागली बरं का. सुकून गेलंय. पण काय झालं तर पायपा नव्हत्या हो. पायपा जेव्हा आणल्या काल इकात तेव्हा कालच्यापासून चालू झालंय. ही बांध फोडून शिना बघा. जिथं पायपा नाही तिथं बांध फोडून शिना आपल्याला पाणी घ्यावं लागतं. त्यांचा बांध पडला सकाळी आणि असं पाणी घेतलंय काय काय बघा ह्या साऱ्यातनं असं घेतलंय नाही माणूस आंघोळ पुरणार पाणी तर आणतं का ताण लागली मला. आता किती वाजले ते? 12 12:30 1 वाजत आली. हे असं भिजतंय मित्रांनो. काय तर होईल म्हणून आशा आहे म्हणून करतोय तर सारखं माझ्यावर सुटते. आशा हाय ना बाई तुम्हाला तुम बोलवलं होतं आता कामाला. आशा हाय आणला आणि मी हाय राबायला. काय करायचं? तिकडे ती मका तिकडे वाळू घातली सकाळपासून. तिथं आली नाही ओढू लागायला लगी म्हणती इथं तुंबललं तिथं तुंबललं. तिथं ठेवा काढून एकाने एक तिथं येईल. काय बोलताय तिथं अब्दुल लागायला नाही. इथं कोणा दार धरायचं? तिथं अब्दुल पाणी मोकळं सोडून. मेन मित्रांनो आज बरं का ही बी आली होती घरी. हिच्या अजून हाताला ही चिखल आहे बघा. बोरची मोटर आता बाहेर काढली. अपघात झाली म्हणून शिना सगळी गोळा केली. तिथं 2 साऱ्यावर पाणी लावलं की पण फुटून शिना खाली गेलं. पण जाऊ द्या म्हणलं पण माणसं गोळा झाली तोपर्यंत मोटर आपली काढून घ्यावं. घेतली मोटर काढून शिना. केलाय तर फिटरवाल्याला फोन. शिना बाबा येऊ म्हणलं ह्यांनी निव्या मोटर मावदाला. मग ते आता मावदाला न्यायची. तिचा काय घोटाळा झालाय ती बघायचं. पैक पाणी बघायचं. काय करायचं? एक मागच सारस तर एक पुढं काय ना काय आलेलं आहेच बघा. हे बघा कशी दार तुंबले ती. कशी तुंबली ती म्हणजे दंडाचीच माती हाणतीये. म्हणजे ती दंड एकदा फुटला की कोणीकडलंच येऊन जाऊन पाणी ऐक नाही व. अहो पाणी तर लय लांब येतंय त्यामुळे जिरत जिरत येतंय की. जवळच्या जवळ चेंबर असता तर दार देखील आवरली नसती. आणि हे कसं आहे आपल्या रानावणी रान नाही व. खडकाडा असल्यामुळं जरी तुंबलं तरी फुटून जातंय. अग खडकाड हाय म्हणून जादा फास्ट फुटत नाही. दगड राहते ती आणि नुसती माती असती ना ती खंगळून जात धुवून. परत ती दार ऐकत नाही. उलटच तू सांगतीय. काय सांगते उलट बघा तुम्ही नाही नाही सारखं ठेवलं देऊन चालत नाही. आता ह्याला काय करायचंय तणनाशक मारायचंय. अजून 2 दिवसानं वापशाला आलं की आळीजण तणनाशक एकदमच घ्यायचं. म्हणजे काय रानं नांगरलेली ती एवढा खास दिवशी पाहिजे तू या पाणी जिरपत जातंय. अजून दुसऱ्या पाण्याला काय नाही. तिसऱ्या पाण्यापासून दार मोडोस तर लगे तुंबावं लागणार कारण पाणी पळतं जाणार. आता ही जिरपत चाललंय. पहिलं पाणी असल्यामुळे ना पहिल्या तरी खाली ओलं निघतंय ना का नाही? मला कशाचा दणका दिलाय बघ. दणका दिलाय काय चावलंय काय बहुतेक इच्छानं दणका दिला काय. मुंग्या चढायला लागली काय लाल भडक झाले काय. चला मग घरला चला. दणका दिलाय चावलं लाल भडक झाले. मी बघितलंच नाही काय चावलंय काय. तुला तर माहित आहे आधी चंदन का दिलाय काय ते. मुंग्या लागले त्यावर काय करायचं? वाईट वाईट हाल वाईट. पाय नुसता बाहेर झालाय. लाल भडक झालंय काय झालंय. दार मोडताना का नाही पायात एकदम
नाही बाबा मला तर लय चढतं ते म्हणून मी त्या असल्याला भिवून असतो. पाय शिरा बाकच झाले ते लगेच. हे. कना 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 नुसतं असं व्हायला लागले पण काय करायचं. काय नाही आता मग मोटर बंद करायची आणि घरला जायचं नाही दवाखान्यात जायचं. परत ती जास्त चढला ना हात हलवा येत नाही पाय हलवा येत नाही नुसतं बधीर होऊन बसतंय. बघा तेव्हा तिथं शिरा पायाच्या झालंय उभा राहिले ते सकाळपासून काय म्हणते तसं गाणं आहे तुझं. काय करायचं यांची पण होती माझ्या मागे लागती बहिणीनं माझ्या पाण्यात काय चावलं म्हणून तर त्यांनाच दणका दिलेला आहे कारण की ती चावल्यानंतर मुंग्या येते त्या पायाला चणचण चणचण करतं तसंच व्हायला लागलंय मला ह्याच्या आधी लय त्रास होत नव्हता पण आता काय भानगड झाली काय की लय त्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा ती शिरा पण उभारले ते आता जावं लागतंय दवाखान्यात एवढं दुखतंय पण हसून खेळून तुमच्या संग बोलती या माझं दुखतंय वय पण दाजीला त्याचं काय हे नाही तुम्ही मला काय सारखं सांगतो आता काय तुला काय चावलेलं माहित नाही भ्या वाटतंय चला आपल्या दवाखान्यात जाऊ. ए बाबा चिखलात कशाला गेलाय तिकडं कुसळा आहे ती अजिबात हे करू नको की तुम्हाला चावला इचू कसं चावलं आता चावल्यावर कसा अजिबात पाण्यात नाही येऊ नको दगडाखाली इचू बसलेला असतो चला लांब नाही पाण्यात येऊ नको मी मगाशी येडा केला पाण्यात पाय दिला तिथं ते चावलेलं आहे मी तिथंच घास काटलं की शिरा फुगून शिरा मुंग्या लागले ते वर यायला तुमची तर आला तुम्ही तर लय घाळ आहे कशा सुद्धा पायात ही बघत नाही काय नाही लांब होतीत नाही चलत पटंगणाला हो. तर मित्रांनो आता जाऊया दवाखान्यात जाऊया म्हणतात या पण काय झालंय आता एवढ्या जर मुंग्या आल्या त्या वर अशा काय बोलू नव्हते नाही गुदगुल्या होते ते रे दुखत नाही तिला गुदगुले व्हायला लागले ते गुदगुली होती ते काय करू सांगा मित्रांनो तुम्हीच मला सांगा मी काय करू शेती करायची म्हटलं तर सुखाची नाही असं काय पण चावतं करतं इचू काट असतंय व लय काय शेतकऱ्याचं वाईट हालायचं शेतकऱ्याच्या मालाला तर दर नाहीत बघा असं डंक मारून जाते तर निघून शिना आता ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ती म्हणते ती कमीत कमी 12 तास तर ती मुंग्या उतरत नाही पाक माझा पाय बाहेर झालाय पण मला जास्त करून असं चढत नाही मित्रांनो एकेकाला चढतो एकेकाला चढत नाही मला पण एवढा चढत नाही पण हे काय व्हायला लागलंय इचू जरा मोठा म्हणजे काळा आणि पांढरा दोन प्रकार असते इचूत नेमका आता कोणचा चावलाय माहित नाही आणि पांढऱ्याला लय हे असते हे ना काळ्याला पांढऱ्याला लय असते पांढऱ्याला लय पांढऱ्यानं 99% माणूस जगत नाही याचं मरत काय माणूस पांढरा इचू इशेरी बेकार आहे कारण ती पूर्ण काचकत पांढरा शिपट दिसतो ती इचू चांगला नाही कोणचा चावलाय मला आता का माहिती मित्रांनो आणि माझं तर पांढरा इचू चावल्यावर माणूस जगत नाही मी पायावर उभा आहे तर मला असं भ्या घालतात ह्यांना तर ह्यांच्या बुद्धीला पटतंय का आता बघा मित्रांनो इंगळी इचू हिचे 3 प्रकार आहेत.